नमस्कार. महासागराच्या खरीखरीमध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते. अमेरिकेचा सनकी अध्यक्ष ट्रम्प नावाचा उतावळा थेरडा आहे. या ट्रम्पच्या मनात यावेळी निवडून आल्यानंतर जणू काही पुढल्याच महिन्यात आपण मरणार आहोत अशी भीती आहे की काय असे वाटते. म्हणूनच हा माणूस नावाचा तिकडंबाज प्राणी असे काही आदेश देतो की ते आदेश वाचल्यावर हा माणूस अमेरिकेत जन्माला कसा आला आणि अशा सभ्य देशात इतक्या उच्च पदावर चढून कसा काय पोहोचला याचेच आश्चर्य वाटत राहते. या अमुक देशाच्या आयातीवर 10% कर, त्या अमुक देशाच्या आयातीवर 20% कर अशी मरमर करून ठिकठिकाणी कर लावणाऱ्या या ट्रम्पला साधी माणुसकी सुद्धा आवडत नसावी. ही फार मोठी शोकांतिका आहे, तितकेच क्लेशदायकही आहे आणि संतापजनक आहे. याचा विचार जगभरातील सभ्य समाजाने करावा असे आम्हाला वाटते. अमेरिका या देशामध्ये अवैध मार्गाने प्रवेश केलेले साधारणपणे 18,000 भारतीय आहेत. हे सर्व भारतीय पोटा पाण्याच्या व्यवस्थेसाठी, भावी जीवन सुखी करण्यासाठी अमेरिका नावाच्या धनाढ्य देशात आपल्या घरची शेती किंवा इतर गोष्टी विकून अथवा त्यावर कर्ज काढून अमेरिकेला गेलेले होते. अशा प्रकारे अमेरिकेला पाठवण्यात येणाऱ्या भारतीयांना ज्या मार्गे पाठवण्यात येते त्याला डंकी रूट म्हणतात. म्हणजेच त्याचे गाढव मार्ग अर्थात गाढवांचा रस्ता असे म्हटले जाते. अर्थात असे हे नामकरण जगभरात सर्वमान्य आहे. अशा प्रकारे प्रवेश करणारे भारतीय केवळ अमेरिकेतच आहे असे नाही. यापेक्षा बरेच जास्त भारतीय कॅनडा, युरोप आणि पश्चिम एशियात राहतात. आता तर रशिया आणि युक्रेनलाही काही लोक गेलेले आहेत. तर अशा अवैध वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना अमेरिकी सैन्याच्या विमानाने या ट्रम्प नावाच्या थेरड्याने भारतात परत पाठवले. विमान कोणते होते त्याच्याशी काहीही देणे घेणे नाही, पण या सुख स्वप्ने पाहणाऱ्या आणि त्यासाठी प्रचंड आर्थिक, मानसिक, शारीरिक यातना भोगून अमेरिका गाठवणाऱ्या या बिचाऱ्या स्त्री पुरुष बालकांना पायात बेड्या आणि हातात हतकडी घालून हाल हाल करीत परत पाठवण्यात आले. अशा प्रकारे आपल्या निरपराध भारतीयांना अपमानजनक पद्धतीने हाल हाल करून परत पाठवणाऱ्या या ट्रम्पला काय म्हणावे आणि त्याच्या सणकीपणाबद्दल आणि त्याच्या तुगलकी निर्णयाबद्दल त्याची नेमक्या कोणत्या शब्दात निंदा करावी हेच आम्हाला कळत नाही. कारण यापेक्षा दुसरे आपण काही करू शकत नाही. गुजरात, हरियाणा आणि पंजाब या 3 राज्यात 96 लोक यामध्ये होते. महाराष्ट्राचे 3, उत्तर प्रदेशचे 3 आणि चंदीगडचे 2 अशा सर्वांना त्या विमानात पाणीही न पाजता, अन्न पाणी न देता त्यांची रवानगी करण्यात आली. अगदी मलमूत्र विसर्जनासाठी जातानाही पहारेकरांच्या विळख्यात ज्यांचा प्रवास झाला त्यांच्या यातना काय असतील याची कल्पनाच करता येत नाही. आज अमेरिकेत जवळजवळ 7.5 लाख भारतीय आहेत. आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना अमेरिकेच्या अध्यक्षांच्या सणकी आणि माणुसकी सोडून केलेल्या कृत्याबद्दल संताप येत नाही. हे पुन्हा त्याहून मोठे आश्चर्य आहे. यापूर्वीही अमेरिकेने अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या भारतीय अमेरिकेने परत पाठवले होते, पण तेव्हाच्या बायडेन प्रशासनाने सभ्यपणे ते कार्य केले होते. त्यांना परत इथे पाठवण्यासाठी एका माणसाच्या मागे साधारणपणे $4,500 खर्च होतात. त्यामुळे या हडेलहंपी ट्रम्प नावाच्या थेरड्याला अशा प्रकारे आपल्या भारतीय नागरिकांना परत भारतात पाठवून काय दाखवायचे आहे हे आपण एकदा नीट समजून घेतले पाहिजे. भारताला आम्ही शोधून काढलेले अवैध नागरिक परत बोलवायचे असतील तर त्यांनी व्यवस्था करावी. म्हणजेच ज्या अपमानजनक परिस्थितीत ट्रम्प यांनी या मंडळींना पाठवले त्याबद्दल आम्हाला म्हणजेच आपल्या देशाला तंबीत देण्याचा उद्देश त्याच्या या कृतीतून दिसतो. याबाबत विरोधी पक्षांनी संसदेत तर जनमानसाने देशभरात वेगवेगळ्या प्रकारे या कृत्याचा निषेध केलेला आहे. हा बेदरकार ओल्ड डोनाल्ड ट्रम्प जणू काही आपण अमेरिकेचे उद्धारकर्ते आहोत अशा आविर्भावात एक पाऊल उचलत आहे. अमेरिकेने आता जगभरात कुठेही सैनिक पाठवू नये. आरोग्यासाठी काम करणारी जी जागतिक संस्था आहे तिला मदत देणे बंद करावे. तृतीयपंथीयांना अवमानकारक वागणूक देणे, गाझापट्टी ताब्यात घेणे, कॅनडाला आपले 51वे राज्य बनवणे यासारखे अनेक अफलातून निर्णय हा ट्रम्प नावाचा द्विवाद प्राणी घेत आहे. लाखो रुपये खर्चून एजंटाच्या भूलतापांना बळी पडून जे बिचारे अमेरिकेला गेले त्यांचा प्रवास अत्यंत धोक्याचा आणि कष्टाचा होता. कित्येक मैल साध्या वाटेने किंवा जंगलातून पायी चालणे, चोरून लपून अमेरिकेत प्रवेश करणे एवढे सर्व दिव्य कर्म केल्यावर या वेळा ट्रम्पने त्यांच्याच बरोबर जी वागणूक केली आहे ती काळजाला अत्यंत तीव्रपणाने छेद देणारी आहे.
आता भारताला काय करता येईल याचा विचार भारतीय करीत असले तरी आपले सरकार करणार आहे काय, हा आपला आजचा प्रश्न आहे. ट्रम्प कधी कोणता निर्णय घेईल हे ट्रम्पलाही स्वतःला माहीत नसावे, किंबहुना नसतेच. त्याचा सर्व कारभारच लहरी मोहम्मद आहे. अशा या आधुनिक लहरीपणाने वागणाऱ्या मोहम्मद तुगलकाला अजून 4 वर्षांपर्यंत झेलणे यापुढे जगाला भाग आहे. अर्थात आपल्यालाही भागच आहे. तेव्हा या अमानुष कृत्याचा निषेध करूनही काही होणार आहे का? येशू या तीरपागड्या ट्रम्पच्या डोक्यात सद्भावनांचे काही थेंब तरी टाकू, एवढीच आमची तिकडे विनंती आहे. या ट्रम्पची ही ट्रम्पशाही हिटलर सारखी वेळ पडण्याची आहे, एवढेच आपण म्हणू शकतो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.